दिवसभर गरम होतं आणि रात्री थंडी वाजते. आमच्या इकडे तर सध्या असंच वातावरण आहे. तुमच्या इकडे आहे का? गरमीमध्ये सगळ्यात आवडती वस्तू ती म्हणजे घरच्या घरी काहीतरी थंड करून पिणे. त्याच्यासाठी 1 लिटर दूध मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. तर दुधावरती साय आलेली होती, ती सगळी साय मी काढून घेतली आणि 4-5 तास इथे 10-12 बदाम भिजवलेले होते. त्यांची सालं काढून त्यांना सुद्धा मिक्सरमध्ये दळून या दुधामध्ये टाकले. 3 चमचे दूध पावडर टाकली. तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर दुधामध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकता. दूध थोडंसं आटल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घातली, थोडेसे बदामाचे तुकडे घातले आणि दूध थोडंसं थंड झालं की त्याला 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर मी रात्री बनवलं होतं, रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. बघा, जास्त दूध आपल्याला घट्ट करायचं नाही. आपण इथे बदाम शेक बनवलेला आहे आणि मुलं शाळेतून आल्यानंतर बघा मी बदाम शेक फ्रीजमधून बाहेर काढला. मस्त घट्ट बदाम शेक तयार झालेला आहे. तुम्ही दुधात कस्टर्ड पावडर, केसर सुद्धा टाकू शकता. वरतून मस्त बदामाचे तुकडे टाकले. लहान मोठे आवडतात ते ग्लास भरून घ्यायचे. शाळेतून आलेल्या मुलांना थंड थंड बदाम शेक